जय गुरु. जय गुरु. मला दिसतंय का स्क्रीन माझा? हो सर. हो सर. हा, ठीक आहे. अं, जे- आपण मला वाटतं तिसरा श्लोक पूर्ण केला होता दुसऱ्या अध्यायातला. मला वाटलं चार केले होते पण तिसरा पूर्ण केला होता. हम्म. तर आपण चौथ्या श्लोकापासून आज सुरुवात करतो. जसं मी गेल्या वेळेस सांगितलं की तिसऱ्या श्लोकामध्ये कृष्णाने त्याला एक तर आधी थोडंसं हटकलं, शिवी वगैरे देऊन, नपुसंक आहेस का, नपुसक आहेस का तू, तसं करू नकोस. हा, नंतर तुझं सगळं असं जे दौर्बल्य आहे ते त्याग कर आणि थोडं प्रोत्साहन दिलं, उभा राहा. पण अर्जुन काही त्या थोडंसं हटकण्याला किंवा प्रोत्साहनाला फारसा बदला नाही. हम्म. आता अर्जुन एक म्हणजे कठीण प्रश्न कृष्णाला विचारतो चौथ्या श्लोकामध्ये. हम्म. तर कृष्णाला तो म्हणतो, अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. म्हणजे हे मधुसूदना, अहम भीष्मं द्रोणं च संख्ये कथम प्रतियोत्स्यामी अरिसूदन पूजार्हो. म्हणजे आता याचा अर्थ असा की अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, हम्म, हे कृष्णा. हा, सगळ्यांनी म्यूट करा. हा हा हा. तर दिलीपजी, तुम्ही मला साइन आउट केलंय बहुतेक. हा, ऐकू येत आहे का माझं? हो येतंय येते सर, हो, पण सर. ऐकू आवाज येत आहे. येत आहे हो ना? सर. हा, येतंय. ठीक आहे. तुमचा हा, आवाज थोडा बारीक येतोय सर. का माहित नाही. अच्छा, आता बरोबर आहे? तरी पण हो लहानच सर. वाटतंय थोडं. नाही नाही, चांगला येतोय. येतोय येतोय का? व्यवस्थित. बरं. हो. हा हा. हं. तुमच्या ठीक. सगळ्यांचे छान येत आहेत मला आवाज. पण सरांचा थोडा बारीक आला मला. अच्छा. हा, सुरू करा सर, चालेल. हं, ठीक आहे. तर अर्जुन अर्जुन कृष्णाला विचारतो. म्यूट करा हा सगळ्यांनी. अर्जुन कृष्णाला विचारतो की हे कृष्णा, हे मधुसूदना, हा, मी युद्धामध्ये, संख्ये म्हणजे युद्धामध्ये, कथम म्हणजे कसं, भीष्म आणि द्रोणाशी मी कसं लढू. पण एक माझे पितामह आहेत, वडील पांडूचे ते चुलत पितामह, म्हणजे कारण भीष्मांनी विवाह केला नव्हता, त्यामुळे चुलत पितामह आहेत. आणि द्रोण तर माझे प्रत्यक्ष गुरु आहेत. तर यांच्याशी मी कसा लढू. भलेही त्यांनी चुकीची बाजू घेतली असेल, आमच्या विरुद्ध उभे ठाकलेत वगैरे वगैरे, पण बाकी सगळं ते दुर्योधन, आपलं कुलक्षय वगैरे जाऊ दे, पण मी भीष्म आणि द्रोणांसमोर त्यांच्याशी युद्ध कसं करू. हं? तर हे म्हणजे हे त्याला कळत नाही की यांच्याशी युद्ध कसं करू. बरोबर. तर आता त्याच्यावरती, कारण ते तर पूजार्ह होऊ, म्हणजे ते तर पूजा योग्य आहेत, म्हणजे अक्षरशः साधे मानव नाही आहेत ते, ते तर मला देवतुल्य आहेत, की रोज पूजा करायला पाहिजे. गुरु म्हणजे हा देवच असतो, बरोबर, देवासारखाच असतो ते द्रोणाचार्य. आणि पितामह हे, आणि भीष्म पितामहांचं तर अजून हे, की त्यांनी पूर्ण कुरुवंश, पांडवांचा जो कौरव पांडवांचा वंश आहे, त्याला पुन्हा त्यांनी, म्हणजे त्याच्याकरता त्यांनी खूप मोठा त्याग केलेला होता पितामहांनी, बरोबर. तर त्यामुळे ते पूजेलाच योग्य आहेत. त्यांना मी कसं मारू, युद्धामध्ये मारू म्हणजे त्यांच्याशी युद्ध तरी कसं करू. हं. तर आता इथं पुढचा श्लोक आहे. अर्जुनच म्हणतो, गुरून हत्वा हि महानुभावान श्रेयो श्रेयो हि भोक्तुम, सॉरी, गुरून हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भै श्रेयो भोक्तुं भै क्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. म्हणजे आता हे असे जे गुरु
म्हणजे गुरुच आहेत, गुरुतुल्यच आहेत, गुरुच आहेत. आणि संस्कृतमध्ये मोठ्या लोकांनाही गुरु म्हणण्याची, तात किंवा गुरु म्हणण्याची प्रथा आहे. तर अशा या महानुभाव म्हणजे गुरुवर्यांना हा अहत्वा न मारून हा इहलोके भैक्षम भोक्तुम अपि श्रेयः. म्हणजे कारण एवढ्या या मोठ्या लोकांना त्यां- त्यांच्याशी युद्ध करून त्यांना न मारून या इथं अगदी भिक्षेवर जगणं सुद्धा श्रेयस्कर आहे. पण आणि समजा हत्वा तू म्हणजे जर आणि त्यांना जर मारलं मी युद्धामध्ये तर इह एव रुधिर प्रदिग्धान अर्थकामान भोगान भुंजीय. आणि मी जर यांना युद्धामध्ये जर मारलं तर काय होईल की त्यांच्या रक्ताने माखलेलं हां असे जे दोन पुरुषार्थ आहेत म्हणजे आम्हाला पैसा अर्थ म्हणजे पैसा मिळेल, धन समृद्धी, पृथ्वीचं राज्य वगैरे वगैरे मिळेल. आणि काम म्हणजे आमच्या इच्छा पूर्ण होतील, भौतिक इच्छा पूर्ण होतील. पण म्हणजे हे त्यांनी म्हटलेलं नाही आहे. पण जे मूळ पुरुषार्थ आहेत, मुख्य पुरुषार्थ आपल्या इथे धर्म आणि मोक्ष, अर्थ आणि काम ही साधन आहेत. तसं धर्मसुद्धा साधन आहे. पण ब- अर्थ हे मुख्य साधन आहे उपजीविकेचं. काम हे आपली भौतिक गरज आहे. हम्म. आणि धर्म ही मर्यादा आहे आणि मोक्ष हे आपलं साध्य आहे. तर चार पुरुषार्थांपैकी मी फक्त दोनच पुरुषार्थ, तेही त्यांच्या रक्ताने माखलेलं असं मी ते भोगीन, पृथ्वीचं राज्य. म्हणजे मी भोगू तरू शकेन का, असं तो विचारतो. म्हणजे आता इथं त्यांनी शेवटचा एक निर्वाणीचा प्रश्न विचारलाय. बाकी सगळं झालं, कुलक्षय, आपले लोक, हे ते वगैरे वगैरे. आता मी भीष्म आणि द्रोणांशी कसं करू. हम्म. मग पुढचा 6वा श्लोक आहे. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. तर कारण आता तो म्हणजे थोडंसं आता तो आर्ग्युमेंट नाही करत आहे या श्लोकापासून. तो आता थोडा गोंधळ आपला व्यक्त करतोय या श्लोकामध्ये. का बरं? कारण नहा कतरत म्हणजे आमच्या समोर, कतरत, कतरत म्हणजे दोघांमधलं हे द्विवचन आहे. हां, दोघांमधलं कुठलं, गरिया, हा गरिया म्हणजे श्रेष्ठ काय, या दोघांमधला कुठला चॉईस चांगला आहे. नहा कतरत गरिया, तो एक प्रश्न. म्हणजे आम्ही त्यांच्याशी युद्ध करून त्यांना मारायचं आणि त्यांच्या रक्ताने माखलेलं अर्थ आणि काम म्हणजे बाकी भोग भोगायचे, की त्यां युद्ध सोडून देऊ त्याच्याऐवजी भिक्षांनावर जगायचं आणि त्यांचा सन्मान ठेवायचा. किंवा यद्वा जयेम यदि वा नहा जयेषु. म्हणजे आता आम्ही जिंकू का हे पण माहिती नाही आम्हाला. किंवा यान अ, अ, नहा जयेषु किंवा ते आम्हाला जिंकतील. एकतर आम्ही जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील. आणि यान हत्वा न जिजीविषामहा. आणि कोणाला आम्ही जिंकलं तरी की ज्यांना आम्ही जिंकू म्हणजे त्यांना मारून आम्ही जिंकू इच्छित नाही असं. त्यांनाच मारून. असे कोण? ते एव धार्तराष्ट्राः प्रमुखे अवस्थिताः. तर ज्यांना मारून आम्ही जिंकू इच्छित नाही असे धार्तराष्ट्र म्हणजे पुन्हा आपल्या कुलाचे लोक, आमचे कौरव कौरव बंधू. तर ते पुन्हा आमच्या समोर उभे आहेत. म्हणजे आता भीष्मद्रोण त्यांच्याशी काय करायचं, कुठला मार्ग चांगला, जिंकायचं म्हणजे युद्ध करायचं की नाही करायचं या गुरुतुल्य व्यक्तींसोबत. आणि दुसरं, आम्हाला आता हेही माहिती नाही की आम्ही जिंकू की न जिंकू, कारण सगळे आमचे बांधवच आमच्या समोर युद्धाला उभे आहेत. तर आपण आता तो संभ्रम थोडासा व्यक्त करतोय. कारण आतापर्यंतचे जे श्लोक आहेत त्याच्यात तो जवळपास असा होता की नाही मी करणारच नाही. पण आता इथं तो संभ्रम व्यक्त करायला लागला, कारण त्यालाही आता कळत नाही काय करायचं. हां, पुढच्या श्लोकात तो अजून संभ्रम अजून प्रकर्षाने व्यक्त होतोय. हम्म. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता
यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. तर हं, आता असं तो म्हणतो की कार्पण्य दोषो अपहत स्वभाव. तर कार्पण्य दोषाने माझा जो स्वभाव अपहत झालेला आहे, म्हणजे मूळ स्वभाव माझा नष्ट झालेला आहे. तर कार्पण्य दोष म्हणजे काय? हं, तर कार्पण्य हा शब्द कृपणता, कृपणता म्हणजे ज्याला आपण कंजूषपणा म्हणतोय. हं, पण कंजूषपणा म्हणजे काय? लौकिक व्यवहारामध्ये कंजूषपणा म्हणजे आपल्यापाशी जे धन संपत्ती असते त्या संपत्तीचा आवश्यक तेवढा सुद्धा खर्च न करणं किंवा ती संपत्तीचा उपयोग न करणं, याला आपण म्हणतो कृपणता किंवा दीनता. बरोबर? आहे पैसे पण वापरणार नाही. तसंच पण याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, कार्पण्य दोष म्हणजे की माझ्या मूळ स्वभावाला मी जाणत नाहीये. हं, माझ्या मूळ जो स्वभाव आहे, मूळ म्हणजे आत्मस्वरूप, आत्मस्वरूपाला मी जाणत नाहीये. आणि त्यामुळे असा माझा जो स्वभाव आहे, म्हणजे माझा जो मूळ स्वभाव आहे. आता मूळ स्वभाव कुठला? क्षत्रियाचा मूळ स्वभाव आहे क्षात्रधर्म. जसं विंचवाचा स्वभाव आहे म, डंख मारणं किंवा दंश करणं. बरोबर आहे? सापाचा स्वभाव आहे फणा काढणं. हं, तसं म, तर तसे प्रत्येकाचे जे नैसर्गिक स्वभाव असतात, तसा क्षत्रियाचा स्वभाव आहे क्षात्रधर्म. हं, तर आता माझा मूळ स्वभाव म्हणजे हे त्याला आता जाणवत आहे की माझा मूळ स्वभाव, माझी मूळ जी वृत्ती आहे, धर्म आहे, तो माझा आता नष्ट झालेला आहे. हं, आणि का बरं? धर्म संमूढ चेता. कारण मी म्हणजे धर्माच्या विषयी मला आता काही सुचत नाही आहे, मूढ झालेलो आहे मी, म्हणजे डोकं चालत नाही आहे माझं आता. हं, धर्म संमूढ चेता म्हणजे आता माझं डोकं चालत नाही, मन विचार करू शकत नाही, विवेक नाही. हां, मूढ म्हणजे थंड झालं, एकदम विचार करूच शकत नाही मी, असं. संभ्रमात आ- पडलं. संभ्रमात पडलेला आहे. हां, म्हणजे संभ्रम पण नाही, आता तो पुढच्या अवस्थेत गेला. आता मला काहीच विचारच नाही करू शकत आहे मी, आता काहीच सुचत नाही मला, असं. हं. पुढची अवस्था त्याच्याही संभ्रमामध्ये निदान दोन पर्याय असतात, पण आता पहिला पर्याय, मग दोन पर्याय, मग आता कुठलाच पर्याय नाही, असं. हं. मग आता तो विचारतो की त्वाम पृच्छामी, आता मी तुला विचारतो. आतापर्यंत तो विचारत नव्हता, बघा लक्षात घ्या. पण आता जेव्हा त्याला कळलं की हे आपलं काही बरोबर नाहीये, तर तेव्हा तो आता त्याला विचारतो, त्वाम पृच्छामी यत निश्चितम श्रेयः स्यात्. म्हणजे काय? जे मी तुला काय विचारतोय की जे यत जे निश्चितम निश्चितपणे, म्हणजे गोलमाल आन्सर नकोय मला, गोळमोळीत उत्तर नकोय. कारण आधीचा जो कृष्णाने जे सांगितलं होतं ना आतापर्यंत, म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये, तिसऱ्या श्लोकामध्ये वगैरे, तर ते गुळमुळीत होतं थोडंसं. हं. तर आता तो म्हणतो मला निश्चितपणे सांग की श्रेया स्यात, की आम्हाला नक्की श्रेयस्कर किंवा मोक्षकारक किंवा कल्याणकारक हे नक्की काय आहे आम्हाला? हं. तत् मे ब्रूही, ते मला तू नक्की सांग आणि निश्चित सांग. हं. कारण का? आणि पुढे तो तेही सांगतो की अहम ते शिष्य हा, म्हणजे मी आता तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलोय. नुसताच आता तू माझा सखा किंवा मित्र नाही, मी तुझा शिष्य आहे. हं. आणि त्वाम प्रपन्नम माम शाधी. हं. त्वाम प्रपन्नम म्हणजे तुला मी आता शरण येऊन, प्रपन्न म्हणजे पूर्ण शरणागत होऊन, म्हणजे अशा शरणागत आलेला तुला, मला तू शाधी म्हणजे शिक्षण दे. शिक्षण म्हणजे ज्ञान. आता मला सांग काय करायचं ते. आता इथे तीन गोष्टी या श्लोकामध्ये फार महत्वाच्या आहेत. एक तर त्याला कळलं की आपण आता निर्णय घेऊ शकत नाहीये, किंवा आपण विचार जो काय करतोय त्यात काहीतरी चूक होते, एक. आणि कृष्णाला तो सांगतोय की मला आता निश्चित काय ते सांग, नुसता सल्ला नको देऊ. हां, मी मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे. आणि जसं आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, सनातन धर्मामध्ये एक नियम आहे की गुरुसुद्धा जोपर्यंत शिष्य पूर्ण शरण येत नाही गुरुला, तोपर्यंत तो आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान देत नाही. तो मग लौकिक आपला म्हणजे साधारण काय ते सांगतो. हं. जे म्हणजे
उपनिषदांमध्ये वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जोपर्यंत शिष्य पूर्णपणे शरणागती घेत नाही गुरुला, तोपर्यंत गुरु त्याला पूर्ण ज्ञान म्हणजे जे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान आहे तर ते देत नाही. तर इथं आता एक हा टर्निंग पॉईंट आहे या श्लोकाचा म्हणजे गीतेचा, की इथं कृष्णाला आता अर्जुन पूर्णपणे शरण आलेला आहे आणि तो स्पष्टपणे सांगतोय की मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलोय, आता तू मला निश्चितपणे सांग असं. हं. आणि त्यामुळे आता इथं मग आता पुढे हं, कृष्ण आता खरं काय किंवा स्पष्ट काय ते स्पष्टपणे आता बोलायला आता 2-3 श्लोकात तो सुरू करणार आहे. हं. आता इथे सर श्रेय कार्पण्य दोषोपहात बद्दल परत सांगाल का? होय. तर कृपणता म्हणजे काय, की आपली जी संपत्ती आहे म्हणजे आपलं जे सामर्थ्य आहे, आपलं जे बल आहे त्याचा हं, उपयोग न करणं याला म्हणतात कृपणता. बहुत करून व्यवहारामध्ये कृपणता ही फक्त संपत्तीच्या बाबतीत असते, धनाच्या बाबतीत असते, जे आपण म्हणतो की हा कंजूष आहे. बरोबर. म्हणजे कंजूष म्हणजे आपला हेतू हाच असतो की जिथं पाहिजे तिथं सुद्धा तो खर्च करत नाही असं. हम्म. पोट म्हणजे नीट पूर्ण पोटभर जेवत पण नाही असा, नाही का, त्याला म्हणतो आपण कृपणता. बरोबर. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये कृपणता म्हणजे जी आपली खरी बलस्थान आहे. म्हणजे आपण आपल्याला खूप क्षुद्र समजतो, जीव समजतो, पण खरे आपण वस्तुतः शिवच आहोत, नाही का. प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहेच किंवा प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्म्याचा अंश आहेच. बरोबर. त्यामुळे आपण आपल्याला खूप कमी लेखून लेखतो. पण आणि त्यामुळे आपण जेव्हा कमी लेखतो, तो जोपर्यंत आपण स्वतःला कमी लेखत असतो तोपर्यंत आपण पूर्णपणे निर्भयपणे आपण आपलं धर्माचरण करू शकत नाही, असा अध्यात्माचा सिद्धांत आहे. हं? तर कृपण म्हणजे इथं या डाव्या बाजूचं जे किंवा गीता पाठावली आहे त्याच्यात जरी कार्पण्य दोष हा कायरता म्हणजे भित्रेपणा म्हटलेला आहे, तरी शंकर भाष्यामध्ये म्हणजे शंकराचार्यांनी कार्पण्य दोष म्हणजे हा कृपणता म्हणजे आपलं खरं स्वरूप न जाणणे आणि त्याचा उपयोग न करणे याला म्हटलं जातं कार्पण्य दोष. समजलं? ओके. हं. ठीक आहे. अजून एक सांगायचं होतं इथं श्रेय. आता तो काय म्हणतोय, यत श्रेया स्यात् म्हणजे जे श्रेयस्कर असेल ते सांग. आता अध्यात्मामध्ये अजून दोन कन्सेप्ट आहे, एक श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे जे आपल्याला कल्याणकारक असतं, अंतिम कल्याण, हां, त्याला म्हटलं जातं श्रेयस. आणि जे आपल्याला आवडतं, प्रिय असतं, त्याला म्हटलं जातं प्रेयस. तर व्यवहारात असं असतं की बहुत करून मनुष्य जो आहे तर तो प्रेयससाठी धडपड करतो. मला जे आवडतं, मला चांगलं खाणं पाहिजे, मला चांगले कपडे लत्ते पाहिजे, मला चांगलं अधिकार पाहिजे, राज्य पाहिजे, संपत्ती पाहिजे, हे सगळं मला आवडतं. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांची धडपड व्यवहारात त्याच्याकरते चाललेली असते. पण अध्यात्म म्हणतं की श्रेयस काय, तुमचं कल्याणकारक कल्याणकारक काय, तुम्हाला नक्की तुमचं कल्याण कशात आहे, खूप पैसा मिळवण्यात कल्याण आहे की नाही. नाही का. तर म्हणून आशीर्वाद देताना नेहमी असा कधी देत नाही की तुला खूप संपत्ती मिळो, धन मिळो वगैरे. जनरली जो चांगला आशीर्वाद असतो तो म्हणता की तुझं कल्याण हो, नाही का, कल्याण असतं, नाही का. जे तुला तू तुला तू तुला हवं ते नाही होय, तर तुला जे योग्य आहे आणि तुझं ज्यात कल्याण आहे ते तुला प्राप्त हो. तर इथं अर्जुन तेच म्हणतोय की आता तू मला श्रेय काय ते सांग, श्रेयस सांग, म्हणजे माझं कल्याण, अंतिम कल्याण कशात आहे ते तू मला सांग. नुसतंच मला आवडणारं सांगू नको असं. हम्म. तर हे तिथं त्यांनी अर्जुनाने एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू मला श्रेय काय ते सांग, कल्याणकारक काय ते सांग असं. ठीक आहे. हा. तर आता 8वा श्लोक पुढचा बघूया आपण. हम्म. तर नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नवृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. कारण का मी तुला का विचारतोय,
हे मी शरण का आलो तुला, याचा आता तो कारण सांगतोय. कारण तो म्हणतो की भूमौ म्हणजे या पृथ्वी तलावर हं, हां असपत्नम. असपत्न म्हणजे सापत्न म्हणजे कोणी सवत नाही, त्याला म्हणतात असपत्न. म्हणजे कोणी लुडबुड करणारं नाही किंवा कोणी हिस्सा मागणारं नाही, असं निष्कंटक हं, किंवा शत्रुरहित असं रुद्धम म्हणजे रुद्धीसहित रुद्धम राज्यम म्हणजे असं अत्यंत समृद्ध असं राज्य हं, इतकं जरी मला मिळालं या पृथ्वी तलावर, किंवा सुराणाम अपि आधिपत्यम, किंवा देवांचं जरी मला राज्य मिळालं. सुराणाम अपि आधिपत्य म्हणजे देवांचं जरी आम्हाला राज्य मिळालं, अवाप्य म्हणजे मिळून सुद्धा, यत मम इंद्रियाणाम शोकम अपनुद्यात तत् न प्रपश्यामी. इतकं सगळं आता जरी मला मिळालं तरी माझ्या इंद्रियांना जो शोक धावतोय म्हणजे अगदी मी दुःखी झालेलो आहे. हां आणि इथे इंद्रिय म्हणजे दोन्ही बाह्येंद्रिय आणि अंत अंतर इंद्रिय, त्या सगळ्यांना मिळून जो मला शोक होतोय, तर तो काही दूर होईल असं मला दिसत नाहीये. म्हणजे आता तर माझी अवस्था तशी झाली आहे. आता तो सांगतो म्हणजे हे कारण आहे की मी तुला शरण आलेलो आहे. हं. आणि इथं त्याचं आता सगळं म्हणजे ज्याला आपण प्लीडिंग म्हणतो कोर्टामधलं, तसं इथं प्लीडिंग त्याचं आता संपलं. हं. कारण आता त्याला कळतच नाही आता काय करायचं म्हणून. अगदी आता मला पूर्ण त्रैलोक्याचं राज्य दिलं देवांचं, तरी मला वाटत नाही की मी दुःखातून या बाहेर येईल असं. मग आता 9व्या श्लोकात संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. तर संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला, हे परंतपहा हं, हं, म्हणजे सॉरी हे परंतपहा नाही, तो परंतप हा म्हणजे जो शत्रूला ताप देणारा असा तो अर्जुन, आणि तसंच गुडाकेश हा, आणि तो गुडाकेश तुम्हाला मी सांगितलं होतं का, गुडाक म्हणजे निद्रा आणि गुडाक ईश म्हणजे जो निद्रेचा जो स्वामी आहे, की अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता हं, तर त्याला शस्त्रास्त्र प्राप्त करण्यासाठी, तर म्हणून त्याला गुडाकेश असं नाव पडलं. तर असा जो शत्रूला ताप देणारा अत्यंत पराक्रमी आणि निद्रेवरती विजय मिळवणारा अर्जुन, ऋषिकेशम द्वितीय आहे. हां ऋषिकेशाला म्हणजे कृष्णाला हं, हां एवम उक्त्वा असं म्हणून. आता ऋषिकेशम का म्हटलेलं आहे इथं, तर ऋषिक द्वितीया ना. हा नाही नाही ऋषिक ईशम. हां हा त्याची हे आहे की ऋषिक ईशम असं ते म्हणून तो ऋषीचा शी नेहमी हा दीर्घ असतो. हां आणि तो हला रू आहे. म्हणजे जसं ते आपलं ऋषिकेश आहे ते रू लावतात तिथे, इथं कृष्णाचं नाव आहे ते ऋषिकेश आहे. हला रू, हृदयातला रू, ऋषिकेशम एवम उक्त्वा असं तो ऋषिकेशाला म्हणून, न योत्से इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम. आणि परत तो मग गोविंदाला असं म्हणाला की मला कळत नाही. मग आता परत तो म्हणाला न योत्से, मी काही आता लढणार नाही भविष्यकाळ, मी आता काही लढणार नाही. इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम. आणि असं गोविंदाला म्हणून कृष्णाला म्हणून तो चूप बसला. तूष्णीम म्हणजे चूप बसणे, हां मुकाट्याने बसला असं. तर इथं आता संजयाने हे धृतराष्ट्राला माहिती दिली की आता अर्जुनाने त्याचं बोलणं संपवलं, सांगितलं की मी युद्ध करणार नाही, आणि चूप बसलाय तो. आता 10व्या सर तुम्ही ते श्लोकापासून. ऋषिकेश ते ऋषिक व ईश असं सांगितलं होतं, तर ते थोडंसं हो त्याचा अर्थ सांगाल का? हां ऋषिक. ऋषिक म्हणजे लक्षात होता माझ्या, विसरलो मी आता. सांगेन उद्या सांगेन नक्की. ऋषिक अधिक ईश असं आहे पण नक्की. हो चालेल सर. हं. काहीतरी अंतरात्मा किंवा असं काहीतरी आहे, पण मी नक्की उद्या अर्थ नाही, सांगेन. इंद्रियांना जिंकणारा का हां ऋषिक हां म्हणजे हां इंद्रिय? बरोबर बरोबर बरोबर. ऋषिक म्हणजे इंद्रिय, रू म्हणजे हे हृदय वगैरे ही सगळी जी इंद्रिय ना, तर त्यांचा स्वामी. बरोबर, अगदी बरोबर, इंद्रियांचा स्वामी. हां
ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. हं. इंद्रियांवर त्याचं नियंत्रण आहे असा. जसं गुडाकेश हा निद्रेचा स्वामी, तसा ऋषिकेश हा इंद्रियांचा स्वामी असं. हं. हं. आणि सर तिथे बभुव ह का दिलंय? ह म्हणजे काय? की असंच आहे? नाही नाही, ते बभुव ह म्हणजे असंच आहे ते. जसं आपण ते न ननू ननू येतं ना, जसं आपलं कधी कधी एक कुठला तरी शब्द, हा त्याला काही अर्थ हा नसायचा तो तसा तो आपला. ननू सारखं हे ह आहे असं. हा 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 अच्छा. असं बऱ्याचदा येतं म्हणजे पुराणांमध्ये वगैरे पण असं. हं. ओके. आता इथपासून खरा उपदेश, कृष्णाचा उपदेश 10व्या अध्यायापासून म्हणजे 10व्याचा आता तो सुरू करतो एवढंच सांगितलंय. पण आता इथं गीता खरी सुरू होते, खरी म्हणजे उपदेशात्मक गीता म्हणतो मी. आतापर्यंत जे ऐकलं आपण ती सगळी पार्श्वभूमी ऐकली, वातावरण निर्मिती किंवा पार्श्वभूमी, की कुठल्या परिस्थितीत त्याला प्रश्न विचारले. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. म्हणजे हे भारता म्हणजे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा. हं. उभयोः सेनयोः मध्ये म्हणजे दोन्ही सेनेच्या मध्ये. हं. इथं संधी दिलेले आहेत तसे मी संधी सांगत नाही बसत पदच्छेद, कारण नाही तर मग अजून वेळ लागेल. हं. तर उभयोः सेनयोः मध्ये म्हणजे दोन्ही सेनांच्या मध्ये विषीदंतम. विषीदंतम म्हणजे विषाद करणाऱ्या. विषाद म्हणजे शोक. हां, खिन्न झालेल्या किंवा विषाद करणाऱ्या. तम तम म्हणजे त्याला, त्याला म्हणजे कोणाला? अर्जुनाला. ऋषिकेश आता हा इथं करताय. ऋषिकेशा कृष्ण. हां. हं. प्रहसन इव. प्रहसन इव म्हणजे जणू काही हसतच. हं. म्हणजे तो काही असा फार टेन्शनमध्ये आलेला नाहीये. सहज, सहजतेने. प्रहसन इव म्हणजे हसत हसल्यासारखा असं. हं. इदम वचहा उवाच असं वचन बोलला. हं. म्हणजे हे एक लक्षात घेण्यासारखं आहे की असं तो की फार सिरियस झालेला आहे किंवा असं गंभीर होऊन वगैरे असं बोललेला नाही आहे कृष्ण. त्याच्या सहजावस्थेत सहजपणे तो बोललेला आहे प्रसन्न वदनाने, की जे आपल्या धर्मामध्ये लक्षण आहे की गुरु हा नेहमी प्रसन्न वदने क्षणम प्रसन्न वदनी असतो. तर तसा तो प्रसन्न वदनाने आणि हसत असं तो सस्मित असा तो आता बोललेला आहे. तर पहिल्यांदा आता भगवान सांगतात त्याला. हं. आणि कारण का आता म्हणजे कृष्णाने पण आता तयारी केली आहे त्याला नीट उपदेश करण्याची, कारण त्याला कळलं की याचा हा शोक किंवा हा जो भ्रम आहे हा काही साधा सुद्धा नाहीये. हं. की त्याला नुसतं आपला थातुरमातुर सल्ला देऊन त्याला आपण प्रवृत्त करू शकू. याला आता आत्मज्ञान देणं हे अपेक्षित आहे. त्याशिवाय याचा शोक आणि मोह जो आहे तो दूर होणार नाही असं. आणि अर्जुनाला निमित्त करून हे पूर्ण आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच लोकांना हा ही गीता कृष्णाने त्याला निमित्त करून सांगितली आहे त्याच्या पुढं. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. तर भगवान त्याला म्हणतात, कृष्ण त्याला म्हणतात की त्वम अशोच्यान अनुअशोचः. म्हणजे हे कृष्ण म्हणजे अर्जुना, त्वम म्हणजे तू अर्जुना, अशोच्यान. अशोच्यान म्हणजे जे शोक करण्याजोगे नाही. हं. शुच धातूपासून हे सगळे. हां. आणि शुच म्हणजे शो शो अशोच्यान म्हणजे जे शोक करण्यायोग्य नाहीच आहेत. हं. का नाही आहेत ते आपण बघू पुढे. हां. पण कृष्ण त्याला सांगतोय की अशोच्यान अनु अशोचा. आणि ज्यांच्याकरता शोक करायचाच नाहीये किंवा करणं योग्य नाही अशांकरता अशोचा. तू सारखा सारखा शोक करतोय. नुसतं अशोचा म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण कृष्णाने म्हटलं अशोचा म्हणजे तू पुन्हा पुन्हा शोक करतोयस, पुन्हा पुन्हा रडतोय. हा. आणि प्रज्ञावादान भाषसे. आणि हे शोक करता करता तू प्रज्ञावादान भाषसे म्हणजे एखाद्या
ज्याला आपण बुद्धिजीवी किंवा असं प्रज्ञावादात म्हणजे बुद्धिजीवी फार असा तर्क लावून लॉजिकल वगैरे अशी मांडणी करून असं तू बोलतोयस. हम्म. पण हां पंडिताः गतासून च न अनुशोचन्ति. पण तुला मुख्य एक आहे की जे खरे प्रज्ञा म्हणजे ज्यांची खरी बुद्धी स्थिर असते असे प्रज्ञावान किंवा पंडित ते अगतासून हां गतासून च अगतासून म्हणजे जे गेलेले आहेत त्यांच्याविषयी पण आणि जे अगतासून आणि जे जिवंत आहेत त्यांच्याकरता पण अगता म्हणजे जे गेलेले नाही आहेत त्यांच्याकरता पण न अनुशोचंती. तर त्यांच्या दोघांकरताही ते शोक कधीच करत नाहीत. हं. आता अशोच्यान का म्हटलं भीष्म आणि द्रोणांना? कारण कारण बघा एक लक्षात घ्या हां की त्याला शोक किंवा सगळ्यात जास्त भीती ही भीष्म आणि द्रोणांची युद्ध करण्यात होती. बाकी द्रोणा म्हणजे कुलक्षय वगैरे हे ते बाकीचे इफेक्ट आहेत पण अं, शोक त्याला मुख्य की मी भीष्म आणि द्रोणांशी युद्ध कसं करू याविषयी होता. तर आधी कृष्ण ते ते दुःख किंवा तो कन्सेप्ट तो संशय त्याचा दूर करतोय की ते अशोच्यान आहे. कारण भीष्म आणि द्रोण हे पारमार्थिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्या इतके उच्च कोटीला पोचलेले आहेत की ते आणि वयही झालेलं आहे त्यांचं. त्यामुळे त्यांचा गेल्यानंतर पण उत्कर्ष होणारच आहे. योग्य गतीला ते उत्तम गतीला जाणारच आहेत. त्यामुळे जो माणूस उत्तम गतीला जात असेल तर त्याला तुम्ही इथं त्यांच्या आता वृद्ध देहामध्ये ठेवून काय उपयोग आहे? हं? नाही का? ते त्यांची आता उत्तम गती त्यांना मिळणारच आहेत. ते एक. आणि दुसरं आत्मरूपाने तर ते नित्यच आहेत असं. पण इव्हन व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा म्हणजे धर्म इतकं त्यांनी मिळवलेलं आहे म्हणजे पुण्यशील आहेत ते की ते उत्तम गतीला जाणारच आहेत. हां आणि दुसरं असं तू प्रज्ञावादान भाषसे म्हणजे फार हुशारीने किंवा असं जसं म्हटलं बुद्धिजीवींसारखं तू लॉजिक मांडतोयस. पण खरा जो पंडित आहे खरं ज्याला ज्ञान आहे तो शोक कधीच करत नाही. कुठल्याही व्यक्ती किंवा जीव जाण्याचा शोक हा कुठलंही शास्त्र त्याची अनुमती देत नाही. तेव्हा तू तत्ववेत्यासारखं असं उगीच बोलू नकोस. नाही का? त्यामुळे असं नत्वेवाहम हां सॉरी नत्वेवाहम जातु नासम न त्वन्नेमे जनाधि न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. न तू. आता इथं या श्लोकाचा अर्थ ना काही काही जणांनी थोडा वेगळा लावलेला आहे. पण शंकर भाष्यानुसार हाच अर्थ योग्य आहे आणि बहुतेक ठिकाणी हाच मी सांगतो तो बरोबर आहे. न तू एव अहम जातू न आसम. म्हणजे अहम म्हणजे मी पूर्वी नव्हतो हां असंही नाही आणि त्वम न इमे जनाधिपाहा न. आणि तू पण तू आणि इथले बाकीचे राजे वगैरे हे पण पूर्वी कधी नव्हते असं पण नाहीये. आणि हं, न हां च न अतः परम वयम सर्वे न भविष्यामः. आणि आपण सगळेच भविष्यामः म्हणजे आपण सगळेच हां उत्तम पुरुष बहुवचन आता इथं नंतर नसणार असं पण नाहीये. इथे न न न एवढा आलेला आहे की त्यामुळे अर्थ लावताना बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. पण इथे पहिल्या न ला दुसरा न काट देतो. डबल निगेशन त्यामुळे ते पॉझिटिव्ह होतं असं समजायचं. हां तर म्हणजे मी काय किंवा तू काय किंवा हे बाकीचे राजे लोक काय हे पूर्वी नव्हते असं पण नाहीये. आणि आपण सगळेजण जण नंतर नसणार असं पण नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की आपण सगळे पूर्वीही होतो आताही आहोत आणि नंतरही असू. कारण आपण आत्मरूपाने भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असणारच आहोत. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये जे त्यांनी सांगितलं की त्यांच्याविषयी तू शोक करू नकोस हा कारण ते आध्यात्मिक दृष्ट्या ते नित्य आहे हा किंवा ते गतीला जाणार आहे. पण इथं आता जे मी म्हटलं की हा सांख्य योग आहे तर सांख्य म्हणजे काय तर इथं
शुद्ध ज्ञान म्हणजे खरं सांख्ययोगाचं ज्ञान. दुसरं हां. हा ज्ञान. तर दुसरं नाव ज्ञानयोग पण आहे. हा म्हणजे शुद्ध ज्ञान. इथं भावनेला थारा नाहीये. स्पष्टपणे जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या ती इथं सांगितलेली आहे. कारण काय आपण सगळेच नित्य आहोत, एकाच आत्म्याचे अंश आहोत. हं? आपल्या सगळ्यांमध्ये आपला एकच आत्मा आहे आणि त्यामुळे आपण पूर्वी पण होतो, आता पण आहोत, नंतर पण राहू. आपला कधी विनाशच होणार नाहीये असं. हं. इथं आता त्यांनी त्या ज्ञान सांगायला आता सुरुवात केलेली आहे. 11व्या श्लोकात नुसतं एक ओपनिंग स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो तसं त्यांनी केलं कृष्णाने. पण इथं आता त्यांनी हे ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे की आपण सगळे म्हणजे नित्यच आहोत असं त्यांनी मोठं एक म्हणजे वाक्य इथं किंवा उपदेश दिलेला आहे. का बरं? असं का म्हणतोय मी? तर दे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. हम्म. तर आता इथं ते सांगतायत की देहिनः, देही म्हणजे कोण? जीवात्मा. ज्याला ज्याला जो देह धारण केलेला आहे तो कोण? जीवात्मा. कारण देह जो आणि परमात्मा असा की जो देह धारण करत नाही, तो सर्व नाही का, तो सर्वव्यापी आहे आणि निर्गुण निराकार असा आहे तो परमात्मा. पण आपण सगळे जीवात्मा म्हणून देही ना म्हणजे देही हा यथा म्हणजे जसं अस्मिन देहे हा जसं प्रत्येक जीवामध्ये जे प्रत्येक जीवाला त्याच्या देहामध्ये कौमारम यौवनम जरा म्हणजे काय? कौमार म्हणजे लहान असतो, आधी बाळ असतं, ते बाळ असतो, मुलगा असतो. यौवन मग युवावस्था, हा तरुणावस्था प्राप्त होते आणि नंतर जरा म्हणजे वृद्धावस्था प्राप्त होते. तथा तसंच देहांतर प्राप्ती ही हा तसंच हा देह संपला की पुढचा देह मिळतो. देहांतर प्राप्ती म्हणजे जसं आपण आपली अवस्था आपल्या बदलतात, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था, तसंच पुढे हा देह बदलून दुसरा देह प्राप्त होतो. आणि तत्र धीरहा पुरुषः किंवा नुसतं धीरहा न मुह्यती. आणि या विषयामध्ये धीर हा म्हणजे धीर पुरुष. आता इथं ना संस्कृतमध्ये धीर या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा असतो. हम्म. कारण का लौकिक व्यवहारात आपण म्हणतो धीर म्हणजे धैर्य, करेज, नाही का, शूर असं. पण संस्कृतमध्ये आणि विशेषतः आध्यात्मिक दृष्ट्या धी म्हणजे बुद्धी आणि धीर हा म्हणजे किंवा धी म्हणजे आणि धारणा शक्ती. बरोबर? म्हणजे धारणा म्हणजे काय? आपलं जे पूर्ण आकलन झालेलं आहे आणि ते आकलन आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे त्याला धीर किंवा धीर पुरुष म्हणतात. तर धीर हा न मुह्यती म्हणजे काय? की ज्याला व्यवस्थित ज्ञान आहे, आकलन झालेलं आहे त्याच्या डोक्यात, तो न मुह्यती म्हणजे तो मोहात पडत नाही. त्यामुळे तो देहात मोहात कधी पडत नाही. कोण? धीर. हा धीरा म्हणजे कोण? बुद्धिमान पुरुष किंवा ज्ञानी पुरुष हा किंवा ज्याला तत्वज्ञानी पुरुष हा अशा म्हणजे देहाच्या भानगडीत पडतच नाही. कारण त्याला माहिती असतं की जसं आपल्या बाकीच्या अवस्था बदलल्या तसं हा देह गेल्यावरती, देह जीर्ण झाल्यावरती पुढे दुसरा देह मिळणार आहे आपल्याला आपल्या कर्मानुसार असं. आणि ते पुढे ते वासांशी जीर्णानी वगैरे पुढे हे अजून स्पष्ट केलेलं आहे. पण इथं त्यांनी हे थोडक्यात तो सांगतोय कृष्ण. हा. आता त्यामुळे त्यामुळे आपला देह हा नित्य म्हणजे देह नित्य नसणारच आहे आणि आत्मा हा कायम नित्यच असणार आहे हे त्यांनी इथं सांगितलं. आणि मग पुढे तो म्हणतो की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास् तांस्तितिक्षस्व भारत. त्यामुळे हे कुंतीपुत्रा किंवा अर्जुना, कौंतेय म्हणजे कुंतीपुत्रा, शीतोष्ण सुख दुःखदा हा मात्रा स्पर्शाः म्हणजे आपले जे इंद्रियांद्वारे जे आपल्याला अनुभव येतात त्याला म्हणतात मात्रा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे आपल्या तन्मात्रा किंवा ते अनुभव आपल्याला येत असतात. शब्दांचे आवाज येतात, स्पर्शाचं स्पर्श ज्ञान होतं, रूपाने म्हणजे डोळ्यांनी आपल्याला रूप आकार दिसतो, हा रस